आज कागज सेक्टर 10 मध्ये जवळजवळ 3 ते 4 खड्डे मारले आहेत. खड्डे एवढे डीप आहेत का 10 ते 15 फीट डीप आहेत. एखादा छोटा लहान मुलाचा इथं जर अपघात झाला, एखादा गाडीचा अपघात झाला तर याला जिम्मेदारी कोण? सिडको वॉटर डिपार्टमेंट म्हणते का नगरपालिका हे खड्डे बुंदणार, पण ते बुंदायला काय अजिबात येत नाही. सिडको नगरपालिकेवर ढकलतोय, नगरपालिका सिडकोवर ढकलतोय. हे असे प्रकार चालू आहेत. इकडच्या स्थानिक लोकप्रतिनिधींना आपण कळवण्याचा प्रयत्न केला का? स्थानिक प्रकल्प निधी आहेत कुठं? असते तर त्यांना दिसले असतं, पण त्यांना काहीच याची मतलब नाही. वोटिंग झाली, विषय संपला. सिडकोनी पाण्याच्यासाठी खड्डा खोदून ठेवलेला आहे हे आम्हाला समजताच मी या संदर्भात पनवेल महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विलास चव्हाण साहेबांना ह्यांना त्याची कल्पना दिली आहे की साहेब तो खड्डा लवकरात लवकर बुजवावा. सिडकोच्या एका रूल्समध्ये की खड्डे रस्त्यावरचे खड्डे पाण्यासाठी खोदले, सिडकोने जर पाण्यासाठी रस्ते खोदले तर त्याची खड्डे बुजवण्याचं काम हे पनवेल महानगरपालिका करते. पण पनवेल महानगरपालिकेला निर्देशनच आणून द्यायला लागतं की इथे इथे आम्ही खड्डे खोदले आहेत. पण सिडकोचा निष्काळजीपणा असल्यामुळे ह्याला विलंब झाला आहे खड्डे बुजवण्यासाठी. पण तात्काळ लवकरात लवकर आज उद्यापर्यंत ते खड्डे बुजवले जातील. स्थानिक नागरिक आपल्यावर आरोप करत आहे की लोकप्रतिनिधीच्या निदर्शनास आला नाही का हा खड्डा? ऍक्च्युली लोकप्रतिनिधीच्या निदर्शनास हे खड्डे येत असतात, कारण प्रभाग 6 मध्ये सगळे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहे. त्यांना समोर काय दिसलं चुकीचं तर ते आवर्जून पनवेल महानगरपालिका आणि सिडकोच्या पण निर्देशनास आणून देतात. पण सिडकोचं पाणी विभाजनाचं काम चालू आहे की त्या सोसायटीच्या लाईनच्या चॉकअपच्या बद्दल काही तक्रारी आलेल्या आणि ते प्रॉब्लेमचं सोल्युशन लवकर होत नव्हतं. सिडकोच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतल्यावर तसं समजण्यास आलं की साहेब ते एका दिवसाचं काम नाहीये, त्याला 2-4 दिवस लागणार होते. तर त्यामुळे तो खड्डा तसाच ठेवलेला होता. तर प्रतिनिधीच्या लक्षात आल्यानंतर, म्हणजे उदाहरणार्थ माझी मिसेसच प्रतिनिधी आहे तिथली, तिच्या पण निदर्शनास आल्यानंतर तिने लवकरात लवकर पालिकेच्या बरोबर कॉन्टॅक्ट केलं, पालिकेचे अधिकारी यांना कॉन्टॅक्ट केला आणि लवकरात लवकर तो खड्डा बुजवावा ही विनंती केली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.